नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चातुर चातुर्मास कहाणीच्या सिरीजमधली 5वी कहाणी आहे कहाणी मंगळागौरीची. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्ष करावयाचे व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत. पती-पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशीर्वाद असावा, त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी केल्या जाणाऱ्या या मंगळागौरी व्रताची कहाणी आज जाणून घेऊया. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येत होता. अलक म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आत लपून बस. अलक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल. तिने भिक्षा जोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. तो बाईवर फार रागावला. मूळबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळं वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईन. असं बोलून बुवा चालता झाला. तिने आपल्या पतीला हे सर्व सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. मानकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदारा आहेत, गुरढोरा आहेत, धनद्रव्य आहे, पोटी मात्र पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागच्या बाजूस जा, तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवामागे गेला. गणपतीच्या दोंदावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयंतांना मोठा आनंद झाला. दिवसामासा वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर त्याला यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रानद्वाड आहे, काय रानद्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरस लग्न लावलं. उभयंतांना गौरी हारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली.
पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आईनं उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी त्याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली, हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे. आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत घरी येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यात स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असता, ही सगळी तिचीच कृपा. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तू मामा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर ही होती मंगळागौरीची कहाणी. कशी वाटली तुम्हाला मंगळागौरीची कहाणी? नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.